नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नुकतीच रिलीज झालेली फिल्म तुंबाड बद्दल बोलणार आहोत। ही फिल्म ओरिजिनली 2018 मध्ये रिलीज झाली होती, पण त्यावेळी या फिल्मला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि आता ही फिल्म पुन्हा रिलीज केली गेली आहे आणि बॉक्स ऑफिसवर खूप छान कलेक्शन करते। जेव्हा ही ओरिजिनली रिलीज झाली होती तेव्हा या फिल्मने 7 करोडचं कलेक्शन केलं होतं आणि आता जेव्हा रिलीज झाली आहे तर फिल्मने आतापर्यंत 28 करोडचं कलेक्शन क्रॉस केलंय आणि याचं एकमेव कारण म्हणजे या फिल्मची स्टोरी। चला तर मग बोलूया थोडं स्टोरी बद्दल। लालच बुरी बला है हे आपण कित्येक वर्षांपासून ऐकत आलोय, पण तुंबाड ही फिल्म ह्या गोष्टीला खूप उत्तमरित्या अधोरेखित करते। माणसाच्या मनात असलेली हाव माणसाला कुठल्या पातळीवर घेऊन जाऊ शकते हे या फिल्म मध्ये दाखवलं गेलंय। मित्रांनो, या फिल्म मधल्या पात्रांविषयी जर बोलायचं झालं तर ही फिल्म प्रामुख्याने एका कुटुंबाच्या अवतीभोवती फिरत राहते। कुटुंब प्रमुख विनायक जो साकारलाय सोहम शाह याने, जो या फिल्मचा प्रोड्युसरही आहे। त्याचा मुलगा पांडुरंग जो साकारलाय मोहम्मद समद याने आणि त्याची पत्नी वैदेही जी साकारली आहे मराठीतली अतिशय उत्तम अभिनेत्री अनिता दाते हिने। या व्यतिरिक्त या फिल्म मध्ये 2 इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत। आजी जी पुन्हा साकारली आहे मोहम्मद समद याने आणि या फिल्मचं अतिशय इंटरेस्टिंग असं कॅरेक्टर हस्तर। हस्तर हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग का आहे आणि मी असं का म्हणतोय हे तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल। आता बोलूया या फिल्म मधल्या लोकेशन्स बद्दल। ही फिल्म तुंबाड ह्या गावात सुरू होते। तुंबाड गावाचं विशेषण सांगायचं झालं तर ह्या गावात पडत असणारा सततचा पाऊस, विनायकचं घर आणि ह्या गावात असलेला वाडा हे या फिल्म मधले अतिशय इंटरेस्टिंग लोकेशन्स आहेत, कारण ही 2 इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आजी आणि हस्तर ह्याच 2 लोकेशन्स मध्ये लपलेले आहेत। या व्यतिरिक्त 1918 ते 1947 मधला काळ या फिल्म मध्ये उभा केला गेलाय। त्या काळातली वाहनं, त्या काळातली घरं, लोकांचे पेहराव हे अतिशय उत्तमरित्या या फिल्म मध्ये दाखवले गेले। या फिल्मच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल जर सांगायचं झालं तर या फिल्म मध्ये ओव्हरऑल वापरले गेलेले कलर्स आणि या फिल्मची प्रत्येक फ्रेम तुम्हाला प्रेमात तर पाडेलच, पण हो कधी कधी घाबरायलाही लावेल। चला तर बोलूया या फिल्मच्या म्युझिक बद्दल। या फिल्म मध्ये फार गाणी नाहीयेत। एक टायटल ट्रॅक आहे जो कंपोज केलाय आपल्या सर्वांचे लाडके अजय अतुल यांनी आणि हो या फिल्मचा बॅकग्राऊंड म्युझिक हे या फिल्मला अतिशय उत्तमरित्या कॉम्प्लिमेंट करतं आणि स्टोरी पुढे नेण्यासाठी खूप मदत करतं। मित्रांनो, तशी तर ही फिल्म Amazon प्राईमवर अवेलेबल आहे, पण ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा, कारण ही फिल्म पाहणं म्हणजे हा एक एक्सपिरियन्स आहे आणि तो मिस करू नका। मी ही फिल्म 2018 मध्ये रिलीज झाली तेव्हाही पाहिली होती आणि आता रिलीज झाल्यानंतरही मी पुन्हा ही फिल्म पाहायला गेलो, कारण हा एक अतिशय विलक्षण असा अनुभव आहे, त्यामुळे हा मिस करू नका। मी या फिल्मला ओव्हरऑल देतोय 4 स्टार। तर फ्रेंड्स, हा होता माझा व्ह्यू ऑन तुंबाड। तुम्ही जर ही फिल्म पाहिली असेल तर तुमचा व्ह्यू मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच, तोपर्यंत स्टे ट्यून।